आणि कर्मचारी आहेत ते बळाचा वापर करतायत, आमचं उपोषण करतायचं कालपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झाले, माझ्यासोबतचे आमचे पदाधिकारी त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं, काही झालं तर याला जबाबदारी सिटी पोलीस स्टेशनचे PI व त्यांचे कर्मचारी राहतील, धुळे शहर पोलीस स्टेशन. तसं प्रसार माध्यमांमध्ये सगळं ते आलेलं आहे, तो फोटो तुटलेला त्यांच्या हातून. हो, त्यांनी ती फ्रेम होती हातामध्ये आम्ही लावली, धरली होती, ती जोरात त्यांनी ताणलं, ते सोडलेलं आहे. शिवाजी महाराजांचा फोटो उपोषण चालू ठेवायचं या ठिकाणी. हो मॅडम, आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या जीवाला धोका आहे. खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते, तर आम्हाला तात्काळ मदत पाहिजे. आम्ही सिटी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उपोषण करतो, आम्ही इथं बसलोय उपोषणाला. हो, काल आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे सिटी पोलीस स्टेशन त्यांना उपोषणाचं पत्र द्यायला आलो. जावेद सर होते, त्यांना पत्र दिलं, त्यांनी रिसिव्ह दिली. त्या पत्रावर उपोषण आमचं चालू आहे. कालपासून आमचं 12:15 पासून उपोषण चालू झालं. आबा अमृतसागर धुळे शहरातले जेल रोड येथील अतिक्रमण काढण्यात यावं व धुळ्यातल्या अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. त्याच्यानंतर उपोषणाचा कालचा दिवस झाला. आज अचानक पोलीस बंदोबस्त वाढला काय, आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही मी फोन केला, आयुक्तांना फोन केला की का म्हणून हा मंडप तोडला जातो आहे. काहीच उत्तर दिलं नाही. म्हटलं कुठल्या प्रशासनाच्या दबावामध्ये तुम्ही पडलेले आहेत ते आम्हाला सांगा. आणि आम्हाला खोटे नाटे इथं जबरदस्तीने उचलून घेऊन आलेले आहेत. आणताना शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा तुटलेला आहे पोलीस प्रशासनाकडून. SP साहेब आपलं PI साहेबांनी तो ताणला तेव्हा. आणि बळाचा वापर करून आम्हाला इथं का आणून ठेवलेला, आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. उपोषण करताना उपोषणकर्त्याला असं उचललं जातं का, आणि कोणी सांगितलं, कुठले शासन निर्णय आहेत, कुठली FIR आमच्या विरुद्ध होतं, आम्ही असा काय गुन्हा दाखल केला आहे की ते आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. आम्हाला प्रचंड त्रास झालेला आहे. आमच्या जो पदाधिकारी आहे आबा अमृतसागर यांची प्रकृती चिंताजनक आम्हाला वाटते, त्यांना जरा त्रास होत आहे. आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्हाला इथं उपोषणाला बसायचं असताना आम्ही सांगितलं की आता तुम्ही तोडले सगळं आमचं मंडप वगैरे, तर आम्हाला तिथं उपोषणाला जाऊ द्या. तर नाही, मध्ये चला, मध्ये बसा, जायचं नाही, यांची वाट लावारी अशी भाषा वापरली जाते. आम्ही आत्ताच 112 नंबरला कॉल केलं आणि पोलीस संरक्षण मागितलेलं आहे. आणि आमचं उपोषण काय तुमची मागणी काय, तुमची मागणी काय, मागणी काय, तुमची मागणी काय, मागणी काय, हां तुमची मागणी काय, तुमची आता मागणी काय? आमची मागणी एकच आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं उपोषण चालू राहील. हां, आमचं उपोषण चालू असेपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचं उपोषण चालू राहील. आणि या पद्धतीने